ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वीचा संकल्प। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता, पण सबस्क्राइब करायला विसरता। एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर सुरुवात करूया। गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक आहे। खाली दिल्याप्रमाणे तयारी ठेवावी। सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी घरातील देवांना व वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पारायण करण्याची परवानगी घेऊन पारायणाला सुरुवात करावी। 7 दिवस पोथीकडे अखंड दिवा तेवत ठेवावा। वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवा ठेवावा। एक चौरंग, बसण्यासाठी पाट किंवा आसन, गुरुचरित्र पोथी, अक्षता, फुले, फुलांचा हार, तुळशीची पाने, सुपारी, विड्याची 2 पाने, तूप, पंचामृत, दूध, धी, तूप, मध, साखर, 5 फळे, अबीर, गुलाल, बुक्का, अगरबत्ती, अगरबत्ती स्टँड, दिवा, कापूस, आरतीचे ताट, कापूरारती आणि धूपाटणे, चंदन, पूजेसाठी तांब्याची पळी, पंचपात्र आणि तांबे पितळेचे 2 ताम्हण, पूजेसाठी पाणी, हात पुसण्यासाठी कापड, 2 नाणी, 2 अखंड दीप, एक देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा। संकल्प प्रारंभ। आचमन। एकदा पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन 3 वेळा आचमन करा। ओम केशवाय नमः असे म्हणून पाणी प्यावे, नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे। ओम नारायणाय नमः असे म्हणून पाणी प्यावे, नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे। ओम माधवाय नमः असे म्हणून पाणी प्यावे, नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे। ओम गोविंदाय नमः हातातले पाणी ताम्हणात सोडावे। हात जोडून पुढचे मंत्र म्हणा। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधाराय नमः। ओम हृषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नरसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। पुन्हा आचमन। यानंतर पुन्हा एकदा पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन 3 वेळा आचमन करा। ओम केशवाय नमः असे म्हणून पाणी प्यावे, नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे। ओम नारायणाय नमः असे म्हणून पाणी प्यावे, नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे। ओम माधवाय नमः असे म्हणून पाणी प्यावे, नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे। हात जोडून पुढचे मंत्र म्हणा। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधाराय नमः। ओम हृषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नरसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। प्राणायाम। खालील मंत्र म्हणताना अनुलोम विलोम प्राणायाम करा। अनुलोम विलोम हे एक विशिष्ट प्रकारचे नियंत्रित श्वासोच्छवासाचा प्राणायामाचा प्रकार आहे। यामध्ये श्वास घेताना एक नाकपुडी बंद ठेवतात, थोडा वेळ श्वास रोखून ठेवून श्वास सोडताना दुसरी नाकपुडी बंद ठेवतात। प्रणवस्य परब्रह्म ऋष्य। परमात्मा देवता। दैवी गायत्री छंद।
प्राणायामे विनियोगः। ओम भुवः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम्, ओम तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरो। देवता वंदन आणि ध्यान। उजव्या हातात पाणी, फूल, अक्षता घ्या आणि लक्ष्मी, गणेश इत्यादी देवांची पूजा करण्याचा संकल्प करा। ओम श्रीमन्महागणपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। स्थान देवताभ्यो नमः। वास्तु देवताभ्यो नमः। श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री सद्गुरु नृसिंह सरस्वत्यै नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्रह्मणेभ्यो नमः। मातापितृभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। अविघ्नमस्तु। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्ष भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारणे देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहन शके मराठी वर्ष संख्या मराठी वर्षाचे नाम संवत्सरे जे आपण सुरू असेल ते दक्षिणायने उत्तरायणे सुरू असलेला ऋती मराठी महिना मासे पक्ष कृष्ण पक्षे शुक्ल पक्षे त्या दिवसाची तिथी तिथौ वार वासरे त्या वेळेच नक्षत्रे योग योगे करणे चंद्र ज्या राशीत असेल ती राशी स्थिते चंद्रे सूर्य ज्या राशीत असेल ती राशी स्थिते सूर्ये गुरु ज्या राशीत असेल ती राशी स्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथ राशिस्थान स्थितेषु सत्सु एवं गुणविशेषण विशिष्टाया शुभपुण्यतिथौ ह्याची माहिती कॅलेंडर कोणत्याही पंचांगात किंवा मोबाईल पंचांग ॲपमध्ये मिळू शकेल। मम आपले नाव आणि गोत्राचा उच्चार करून आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ अस्माक सकुटुंबाना सपरिवाराणा द्विपदचतुष्पद सहिताना क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थ समस्ताभ्युदयार्थ श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थ सर्वारिष्ट शांतिपूर्वक सकलमंगलावाप्त्यर्थ श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण करिष्ये। तदंगत्वेन पुस्तकरूपी श्री गुरुदत्तात्रेय पूजनच करिष्ये तथा आसनादिकल शंख घंटादीप पूजनच करिष्ये। नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्न उरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री महागणपतये नमः। अथ ग्रंथ पूजा पुस्तकरूपिण्यै सरस्वत्यै नमः। गंधध पुष्प तुलसी दल हरिद्रा कुंकुमाक्षतान समर्पयामि धूपदीप नैवेद्यम समर्पयामि असे म्हणून आसन कलशपूजा तसेच शंखघंटादीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी। वरील संकल्प कठीण वाटत असेल किंवा जमत नसेल तर पुढील प्रमाणे सोपा संकल्प करावा। सर्वसाधारण लोकांकरिता सोपा संकल्प। एवं गुणविशेषण विशिष्टाया शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ मम मनेप्सित कार्यसिद्धार्थ श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थ श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण करिष्ये। सार्वजनिक कल्याणाकरिता म्हणजे राष्ट्रहिताकरिता करण्याचा संकल्प। एवं गुणविशेषण विशिष्टाया शुभपुण्यतिथौ अस्मिन् भारतवर्षीय जनाना क्षेमस्थैर्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थ धर्मभिवृद्ध्यर्थ स्वातंत्र्य प्राप्त्यर्थ स्वातंत्र्यमध्येषु सकलशत्रु विनाशनार्थ तत्शत्रुसंहारक्ते जोबलवीर्य प्राप्त्यर्थ सकलभयनिरसनार्थ अभयसिद्धार्थ श्री दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थ श्री गुरुचरित्र सप्ताह पारायणाख्यम कर्म करिष्ये असे म्हणून आसन कलशपूजा तसेच शंखघंटादीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी। ध्यान मालाक मंडलूर्धः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरुत्रिशूले यस्यास्ति ऊर्ध्वकर्योः शुभशंखचक्रे
वंदे तमत्रिवर्द भुजषट्क्युक्त औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः चिंतामणिः गुरोः पादौ दुर्लभो भुवनत्रये कृत जनार्दनो देवस्त्रेत्राया रघुनंदनः द्वापारे रामकृष्णौच कलु श्रीपाद श्रीवल्लभ त्रैमूर्ती राजा गुरु तोची माझा कृष्णातिरी वास करून वोजा सुभक्त तेथे करिता आनंदा ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ध्यान मंत्र ब्रह्मानंदम परमसुखद्म केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृश्म तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यन्म विमलमचलन्म सर्वधीयः साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुमतम नमामि काषायवस्त्रम करदंडधारिण्म कमंडलुम पद्मकरेण शंखम चक्र गदाभूषित भूषणाच श्रीपादराजन्म शरणम प्रपदे आपले पारायण निर्विघ्नपणे पार पडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। गुरुदेव दत्त। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या। धन्यवाद।